हरी हरी केली पायवाट उलंघिला माया घाट जिहे हरी आठविला जिवे हृदयी धरिला जिंकोनिया काळा वरी गेले भूमंडळा जिही हरी आठविला जिवे हृदयी धरिला निळा म्हणे ब्रह्मेशान पावोनी लाविले निशान जिहे हरी आठविला जिवे हृदयी धरिला विठ्ठल 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 टाळी वाजवा टाळी विठ्ठल 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 ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यमिवलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावार्तितं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि पांडुरंगाकृ प्रथम नमन दुसरे चरणसंतांच्या त्यांच्या कृपादाणी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेल संताशी रंजवू चित्ताशी आपुलिया हे वाट गोमटी वैकुंठाशी जाता रामकृष्ण कथा दिंडीध्वजा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रे जननी देवांची या संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तं मस्तके पायावरी या वारकरी संतांच्या श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत केली पायवाट उलंघिला माया घाट जिहे हरी आठविला जिवे हृदयी धरिला। आज या ठिकाणी या पुण्यभूमीमध्ये सेवेकरिता निवडलेला अभंग महान संत श्रेष्ठ जगद्गुरु विश्ववंद्य तुकोबारायांचे पटश्री निळोबाराय महाराज यांचा हा 4 चरणाचा अभंग आहे। या अभंगाच्या द्वारा निळोबारायांनी साधू पुरुषांनी आपल्या जीवनामध्ये जो पुरुषार्थ केला त्याचं चिंतन करणारा आजचा अभंग आहे। विठ्ठल सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार तो म्हणजे असा, देवेगाव या पुण्यभूमीमध्ये आज वैकुंठवासी बापूराव ज्ञानोबा श्रावणे यांच्या तृतीय पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आजची कीर्तनाची सेवा आहे। या कार्यक्रमाचे आयोजक श्रीमान कोंडिबा बापूराव श्रावणे आणि श्री ज्ञानोबा माऊली बापूराव श्रावणे समस्त श्रावणे परिवार आपल्या वडिलांच्या प्रीत्यर्थ तृतीय पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आज त्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। आज ज्यांच्याद्वारा सेवा माझ्याकडे आली ते आमचे परमार्थ प्रेमी पांडुभाऊ गलबे यांच्याद्वारा या पुण्यभूमीमध्ये तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा सर्वांचा सुयोग निर्माण झालेला आहे आणि भगवत प्राप्तीची जी साधनं आहेत आपल्या जीवनामध्ये त्याच्यामध्ये हरिकीर्तन हे एक साधन आहे। हे थोडा वेळ ज्यांच्या स्मरणार्थ करण्याचा योग आहे त्या परिवाराला धन्यवाद देऊन तुम्हा सर्व संत मंडळींच्या चरणी नतमस्तक होऊन जमलेल्या मातृवर्ग पितृवर्ग सुंदर गुणीजन गायक वादक पवित्र श्रोते सर्वांच्या सानिध्यामध्ये सर्वजण मिळून सेवा करू। विठ्ठल विठ्ठल मानवी जीवनामध्ये हा मोठा पर्व काळ आहे की आपल्या वडिलांच्या स्मृती प्रीत्यर्थ अन्नदान नामदान ज्ञान नामचिंतन आपल्या जीवनात घडायला पाहिजे।
ज्या आईवडिलांनी आपल्यावर अनंत प्रकारचे उपकार केलेले आहेत की ज्यांच्या उपकाराची उत्तीर्णता कधी होऊ शकत नाही. काही ऋण आपल्या जीवनात कधी फेटत नाही. मातृऋण कधी फेटत नाही, पितृऋण कधी फेटत नाही, ऋषी ऋण म्हणजे गुरुचं ऋण कधी फेटत नाही, मातृभूमीचं ऋण कधी फेटत नाही. हे ऋण फेटण्यासाठी नाही. आणि ऋण फेडून करता तरी काय? या ऋणात राहण्यात जो आनंद आहे तो ऋणातून मुक्त होण्यामध्ये नाही. पण आपल्या आईवडिलांचं स्मरण आपण नित्य केलं पाहिजे, कारण आपल्या जीवनामध्ये सर्वात मोठे उपकार कोणाचे असतील ते आईवडिलांचे आहेत. आता कालाचा महिमा असतो. आपल्या आईवडिलांना नवे नवे अवतारिक पुरुष जरी असले तरी या लोकाचा नियम आहे, उपजले ते नाशे नाशिले ते पुनरपि दिशे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. जे जे जन्माला आलं, जे जे दिसतं ते एके दिवशी संपून जाणार आहे. आपले आईवडीलही त्याच मृत्यू लोकातले असल्यामुळं मरण हे निर्विवाद आहे, सत्य आहे, जावं लागतं माणसाला. पण गेल्यानंतर जिवंतपणी त्यांची सेवा करावी. शास्त्र म्हणतं माणसानं ग्रस्त आश्रमी माणसानं जीवन जगत असताना आता 4 आश्रम आहेत आपल्याकडं. ब्रह्मचारी, गृहस्थी, वानप्रस्थ आणि संन्यस्त असे 4 आश्रम आहेत. 4 आश्रमाचा परमार्थ वेगळा आहे. ब्रह्मचर्याचा परमार्थ वेगळा आहे, संन्यासाचा परमार्थ वेगळा आहे, वानप्रस्थाचा परमार्थ वेगळा आहे आणि गृहस्थ आश्रमी माणसाचा परमार्थ वेगळा आहे. मग संन्याशांनी, वानप्रस्थांनी आणि गृहस्थ आश्रमी लोकांनी, ब्रह्मचारी लोकांनी आपापल्या धर्मानुसार वागलं पाहिजे. जसं आपापल्या धर्मानुसार माणसं कर्मानुसार धर्मानुसार आचरण करायला लागले की जीवनामध्ये दुःखाची प्राप्ती होत नाही आणि महत्पुण्याचा योग. तर ब्रह्मचारी धर्म घोकावी अक्षरे, आश्रमी विचार षटकर्मी. ब्रह्मचार्याने अभ्यास करावा. यजन याजन अमुक ध्यान धारणा जे काय आहे ते आपल्या जीवनामध्ये करावं आणि समाजामध्ये जेवढा होईल तेवढा परोपकार करावा आणि आपलं जीवन एकांतामध्ये घालवावं. ग्रस्ताश्रमी माणसाने आपल्या जीवनामध्ये काय करावं ते तुकोबरायांनी एका अभंगात सांगितलेलं आहे. हे सांगू का? जगातला अत्यंत सुंदर आश्रम कोणता असेल तर तो ग्रस्त आश्रम आहे. का? ग्रस्त आश्रमामध्ये फार मोठे सायास करण्याची गरज नाही. पुण्य मिळवण्यासाठी, देव होण्यासाठी मोठा प्रयत्न करायची गरज नाही. ब्रह्मचार्याला जेवढं बेजार व्हावं लागतं, संन्यासाला जेवढं बेजार व्हावं लागतं, वानप्रस्थाला जेवढं बेजार व्हावं लागतं, तेवढं ग्रस्त आश्रमी माणसाला याला सवलती आहेत. हा आश्रम म्हणजे दारिद्र्यशी खाल्ला आश्रम आहे बरं का, ग्रस्त आश्रम आहे. हां, यांना मात्र सवलती काय? काही करायचं नाही, चांगलं वागायचं. महाराजांनी एका अभंगात सगळं सांगितलं. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेचकरी, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखानी. महाराज म्हणतात परोपक भूतदया गायी पशुचे पालहण, तान्हेल्या जीवन म्हणा माझे, परोपकारी नेने परनिंदा, परस्त्रिया सदा बहिणी माया. आणि पुढचं चरण फार महत्वाचं आहे या युगात. शांतीरूपे नोहे कोणाचा वाईट. कोणाशी वाईट राहायचं नाही, कोणाशी वैरत्व पत्करायचं नाही. मतभेद, विचाराचे भेद आणि जे काही भेद असतील आपल्याकडं ते नष्ट करून टाकायचे आणि जीवनात एवढंच उद्दिष्ट ठेवायचं, वाढवी महत्व. वडिलाचे वडील महत्व, हे वडिलाचे वाढवे महत्व, वडिलाचे वाढवे महत्व. शांती रूपी नोहे कोणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलाचे, वाढवी महत्व वडिलाचे, वाढवी महत्व वडिलाचे. शांती रूपी नोहे कोणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलाचे, वाढवी महत्व वडिलाचे. हरी शांतीरूपे नोहे कोणाचा वाईट, कोणाशी वाईट राहायचं नाही. आणि एवढंच वाढवी महत्त्व वडिलांची. आपल्या आईवडिलांचा महिमा, महत्त्व, मोठेपण वाढवून आपल्या हातामध्ये आहे. बघा कधी कधी व्यवहारामध्ये असं पाहायला मिळतं वडील फार गुणी असतात, सात्विक असतात
आणि संतती वाईट निघालेली असल्यामुळं त्या सात्विक वडिलाच्या प्रसिद्धीला हानी पोहोचते. बाप चांगला होता, माळकरी होता, कधी कुणाला त्रास दिला नाही, अपशब्दाने कधी कुणाला बोलला नाही, भावभावकीशी सरळ वागला. आता भावभावकीशी सरळ वागणारा माणूस किती सरळ असेल विचार करा बरं. एवढा सगळा, पण त्याच्या जीवनामध्ये प्रारब्धाचा योग मात्र प्रतिकूल येतून संतती चांगली नाही निघाली की चांगल्या माणसाला आपली प्रतिष्ठा गमवून बसावं लागतं. एखाद्याचा बाप वाईट आहे आणि मुलगा जर चांगला निघाला तर त्याची कीर्ती आपोआप पडते. हे कुणाचं आहे हो म्हटले, पेऊन पडलेलं. लोक म्हणतात नाही का ते कीर्तन करायचा महाराज आहे, महाराज होता पण चांगला नव्हता म्हणजे झालं. आणि हा सुंदर गायन करतोय, वाजवतोय, कीर्तन करतोय, मोठा नोकरीला लागला, हा मुलगा कुणाचा आहे? अहो नाही का म्हटलं ते पलीकडल्या गल्लीतला दारू पिणार होता, दारू का पेना हो, मोकळ्या मनाचं होतं म्हणून त्याचं चांगलं झालं म्हणजे. बघा लोक परमार्थ करून लेकरू वाईट निघालं त्याची अपकीर्ती होते, आणि वाईट वागणाराची संतती चांगली निघाली तर त्याची कीर्ती जगामध्ये वाढते. पण बाप दादाची कीर्ती वाढवायची का कमी करायची आपल्या हातात आहे. विठ्ठला विठ्ठला पण नेहमी त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ आपण काहीतरी केलं पाहिजे. वडिलांनी केवढे कष्ट केलेले असतात आपल्यासाठी. मला सांगा, आपली पात्रता न पाहता, आपलं आचरण विचाराची जोड न पाहता रात्रंदिवस आपल्यासाठी जगणारा मनुष्य म्हणजे बाप आहे. बापाशिवाय कोणी नाही. संत जगावर उपकार करतात पण योग्य त्या माणसावरच त्यांच्या विचाराचा परिणाम होतो, आणि सात्विकता पाहून संत दान देतात. देव भक्ताला सांभाळतो पण बापा इतका उदार जगात कोणी नाही. बाप करी थोडी लेकराची ओढी, 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 आपुली कुर्बानी बाळावणी, आपुली कुर्बानी बाळावणी, आपुली कुर्बानी बाळावणी. एकाएकी केला मिराची सदारी, एकाएकी केला मिराची सदारी, आपुली कुर्बानी बाळावणी, आपुली कुर्बानी बाळावणी, आपुली कुर्बानी बाळावणी. एकाएकी केला मिराची सदारी, एकाएकी केला मिराची सदारी, मिराची सदारी. हरी महाराज म्हणतात बाबा, बापा एवढं उदार कोणी नाही. बाप करी जोडी लेकुराचे ओढे, आपुली कुरवंडी बाळवणी, एकाएकी केला मिराशीचा धनी, कडिये वागवणी भार खांदी. अशी अवस्था आहे त्या वडिलांची. आणि सहज ते आपल्याला जिवंतपणी सेवा करावी मोठं श्रेष्ठ परम भाग्य आहे. पण गेल्यानंतर सुद्धा त्यांच्या स्मृतीचं स्मरण करून अन्नदान नामचिंतन महारमदा पुरुषाशी पर्वकाळ, जन्मात जोडे एक वेळ, माता पित्याचा अंतकाळ, धर्माची वेळ अति पवित्र वेळ असते. हे पण पुण्यवानाचं पुण्यस्मरण होतं, आणि पुण्यवान संततीच हे करू शकते. त्याला जमत नाही तर 10वा करण्यासाठी भांडण आहेत घरात, श्राद्ध करण्यासाठी भांडण आहेत. पुण्यस्मरण तर सोडा, पण भाऊ एक भाऊ म्हणतो अरे 10 दिवस माझ्या घरी पाहुणे आले ते दार तुडवायला भेटायला, आणि त्या सगळ्यांची व्यवस्था मी 10 दिवस केली, आता 10वा थोरल्याला करायला लावा, मी काही करणार नाही म्हणतो. 10 दिवस माझा खर्च भरपूर झाला. असे वाद घराघरामध्ये चालत असतात. पण जी माणसं भाग्यवान पुण्यवान असतात ती मात्र अन्नदानासाठी आणि नामचिंतनासाठी उत्सुक असतात. कोण्यातरी निमित्तानं काहीतरी आपल्या, आता या बाबांनी जीवनामध्ये परमार्थ केला, यात्रा केल्या, भागवत कथा सप्ताह वगैरे केले, पण त्यांनी परमार्थ करून आपला उद्धार करून घेतला. पण पुढची संततीसुद्धा सात्विक निघाली. कुळी कन्या पुत्र तयाचा हरी खवाटे देवा. पण हे दोन्हीचा संयोग आज या ठिकाणी जमलेला आहे, आणि त्या बाबांच्या स्मृती प्रित्यर्थानं आजची सेवा आहे. विठ्ठल विठ्ठल या अभंगाच्या द्वारा महाराजांनी आपल्या जीवनामध्ये जो पुरुषार्थ केलेला आहे त्याचं चिंतन केलेलं आहे.
जे कुणालाही जमलं नाही, जे कुणीही केलं नाही आणि हे करण्यासाठी कुणीही पात्र झाला नाही, ते मात्र संतांनी कर्म करून दाखवलं. उद्धाराला भगवत साधना करत असताना आपल्याला आड जर काय येत असेल तर माया आड येते बाबा. प्रत्येक साधकाला इच्छा असते की माझा उद्धार झाला पाहिजे, मला नामचिंतन घडलं पाहिजे, परमेश्वराची प्राप्ती झाली पाहिजे. आणि साधकाचं उद्दिष्टच एवढं असतं, बाकी काही नाही, की मी जात असताना आनंदानं गेलो पाहिजे. मनुष्याचा जन्म पुन्हा नाही, एकदाच आहे. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, चुकलिया वर्म फेरा पडे, पण आता मागुता येईल फेरा, हे तो न घडे या नगरा. पुन्हा पुन्हा नाही. आता हा मनुष्य जन्म एकदाच मिळालेला आहे, पुन्हा पुन्हा हा प्राप्त होऊ शकत नाही. पण या जन्माची खरी परीक्षा कशात आहे? जगण्यात नाही, जन्माला येण्यात नाही. या मनुष्य जन्माची खरी परीक्षा मरण्यात आहे. मरताना कसा मेला ते महत्त्वाचं आहे, जगला कसं ते महत्त्वाचं नाही. किती ऐश्वर होतं, किती प्रतिष्ठा होती, समाजामध्ये किती किंमत होती, त्यांनी जीवनात काय केलं, याचं जर तुम्हाला फलश्रुती जर पाहायची असेल तर जीवनभर केलेल्या कर्माची फलश्रुती ही मरणातून प्रगट होत असते. मरत असताना जो बोधावर राहिला, ज्याची बुद्धी सात्विक राहिली, ज्याच्या मुखाला हरिनाम आलं, ओळखावं जीवनभर जे यांनी केलं ते चांगलं केलं. आणि मरताना ज्याची अवस्था या अवस्थेच्या विरुद्ध होते, ओळखावं जन्मभर जे केलं ते सोंग होतं, पण मनात पापच होतं. विठ्ठला विठ्ठला व्यवहारामध्ये दोन वर्ग सापडतात. जन्मभर परमार्थ करून हरिनाम मुखाला येत नाही, आणि एक वर्ग जन्मभर परमार्थ करत नाही पण शेवटी राम राम म्हणून मेल्याशिवाय राहत नाही. मग काय ओळखायचं? मरताना राम राम म्हणला याचा अर्थ जीवनभर चांगलं वागला. आणि कितीही जरी जन्मभर परमार्थ केला आणि मरताना राम मुखाला नाही आला की ओळखावं केलं ते सगळं दंभासाठी होतं, पोटासाठी होतं, सोंगासाठी होतं, जगाला दाखवण्यासाठी होतं, असा अर्थ काढायला हरकत नाही. मला सांगा, अभ्यास करून विद्यार्थी नापास होत असतो का? लवकर सोडतो कीर्तन, चिंता करू नका. आपण असं थोडं प्रसन्न राहू नाही का? मला सांगा, प्रॅक्टिस करून एखाद्या गायकानं सुंदर प्रॅक्टिस केली आणि कीर्तनामध्ये त्याचा स्वर जाईल का? प्रॅक्टिस करणाऱ्या वादकाचा ताल हुकेल का? अभ्यास करणारा कीर्तनकार चुकीचं बोलू शकेल का? मन लावून ऐकणारा श्रोता झोपी जाईल का? अभ्यास करून शाळेत अभ्यास करत जाणारा विद्यार्थी नापास होईल का? कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याचं नुकसान होईल का? नाही. मग या जशा गोष्टी शक्य नाहीत तसं बाबा चांगलं वागणारा मनुष्य वाया जाऊ शकतच नाही. आणि वाया जातो त्याचा अर्थ तो चांगला नसतो. विठाला विठाला एक अपवाद आला, एक दृष्टांत. असं कीर्तनाला गेल्यानंतर ते आमच्या पांडुभाऊसारखे, सुदर्शन भाऊ, काही माणसं भाविक गावामध्ये ओळखीचे नाणं, आमच्याकडे एक असे वारकरी होते म्हटले. आणि वारकरी नाही, हे आपले महाराज होते म्हटले, वारकरी नव्हते. मग ते थोडेसे आजारी आहेत म्हटले, तुम्ही भेटायला येता का त्यांच्याकडे? म्हटलं आजारी माणसं वगैरे काय, तर कशाला भेटायला जायचं, पण ते लोकांची भावना चाला, म्हणजे जायला काय हरकत आहे. आपल्या जाण्याने कुणाला आनंद वाटत असेल तर. काही काही लोक आम्हाला ब्रह्मचारीने लग्नात जावं का? आपल्या जाण्याने 50-50 माणसं जर सुखी होत असतील तर न जायला काय हरकत आहे? काय मी जाऊन तिथं लग्न करणार आहे का? नाही, पण ते गेलं पाहिजे हो. कुठेही जाऊ नये हे माहीत आहे, पण कुठंतरी आपल्या जाण्याने सात्विकता निर्माण होत असेल, आपल्या जाण्याने जगाला आनंद होत असेल, आपल्या जाण्याने अन्नदान घडत असेल, आपल्या जाण्याने एखादा मनुष्य माळकरी होत असेल, तर मग जायला काही हरकत नाही. फक्त कुठेही जाऊ नये, विचार करून जावं एवढं मात्र खरं आहे. विठ्ठला विषय असा आहे, भाव असा आहे. त्याच्याकडे गेल्यानंतर त्याचं मात्र आई बाबा मायो बाबू असं सुरू होतं. ज्याला भेटायला गेलो होतो त्याचं खाटीवर टाकलेलं आहे. मुलांनी हरिपाठ लावून मोबाईलमध्ये जवळ ठेवला की ते मोबाईलच फेकून देऊ लागला. आणि जवळ मग बाबा जय हरी जय हरी म्हणल्यावरती काही बोललंच नाही. बाबा राम राम म्हणा, त्याचं तर नाव काढू नका म्हणला. त्या रामरावानं माझे 30 रुपये बुडविलेत म्हणलं विठ्ठल विठ्ठल म्हणा, त्याचं नाव काढू नका म्हणलं. एकदा सप्त्याचं नियोजन माझ्याकडे दिलं आणि 7,000चं बोळ पाडलं, त्यानं भरलं नाही म्हणला. पुन्हा
म्हणजे जन्मभर त्यांनी लोक सांगत होते की यांनी खूप काही केले. मग माझ्या लक्षात आलं यांनी जे केले ते मनापासून केलेलं नाही. शेवटी ज्याला अंती ज्याला राम सुचत नाही, शेवटी ज्याला भगवंताचं स्मरण होत नाही, मग ओळखावं याचा परमार्थ फक्त देहाचा होता, मनाचा नव्हता. आणि एका गावात असं पाहायला मिळालं. ती मुलगा सांगू लागला, बाबा नाना आमच्या बापानं कधी पंढरपूर पाहिलं नाही, आमच्या बापानं कधी कीर्तन ऐकलं नाही, शेवटी तुमचं तरी दर्शन व्हावं म्हणून चला म्हणून गेल्यावर त्याचं एकच होतं, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. बाबा तब्येत बरी आहे का? रामकृष्ण हरी रामकृष्ण हरीच म्हणू लागलं. कोण? जन्मभर परमार्थाने घ्या. मग मी ओळखलं. पोरांना म्हटलं, पोरो यांनी जरी काही केलं नसलं तरी जन्मभर हे केल्याशिवाय हे मुखाला येत नाही शेवटी. म्हणजे याचा अर्थ असा आहे, देहानं काहीतरी करणं हे आपल्याला प्रसिद्धी मिळवून देईल, मान मिळवून देईल, पद मिळवून देईल. असे कपाळावर मोठे मोठे गंध लावले, मोठ्या मोठ्या माळा घातल्या आणि गळ्यामध्ये काही आपण जे सोंग दाखवलं त्याच्याद्वारा समाजात प्रसिद्धी मिळेल. पण उद्धार करून घ्यायचा असेल तर मनापासून इमानदारीनं भजन केल्याशिवाय उद्धार होतच नाही. विठ्ठला 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 विठ्ठला. मग महापुरुषांनी आपलं अंतिम गंतव्य हेच ठेवलं की शेवटी नाम आलं पाहिजे. जीवन कसंही झालं तरी चालेल, जीवनात कशी फरफटच झाली तर सांभाळू, एक वेळ सुगी गेली तर दुसरी येईल. या वर्षी नुकसान झालं तर पुढच्या वर्षी भरून निघेल. एखादी रोगराई झाली तर दवाखान्यात जाऊन नीट करता येईल. पण शेवटच्या वेळेला जर भगवंताचं नाव नाही आलं तर पुन्हा हे सगळं खंती तेन करा, खंती तेन करा, खंती तेन करा, खंती तेन करा. होने गाढव पुतरा, 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 होने गाढव पुतरा. होने गाढव पुतरा, होने गाढव पुतरा, होने गाढव पुतरा. खंती तेन करा, होणे गाढव कुतरा. किंवा महाराज म्हणतात, चुकलिया वर्म फेरा पडे. पुन्हा एक एक योनी, एवढं मोठं दुःख भोगावं लागतं. पण महापुरुषांनी ध्येय आणि उद्दिष्ट एवढंच ठेवलं की शेवटचा दिवस गोड व्हावा, शेवटचा दिवस गोड व्हावा, शेवटचा दिवस गोड व्हावा, शेवटचा दिवस. हो यासाठी केला होता हात, यासाठी केला होता हात. हो यासाठी केला होता हात, यासाठी केला होता हात. शेवटचा दिवस कोण झाला, शेवटचा दिवस कोण बाबा तरीची तिने पावलो दिसावा, तरीची तिने हो पावलो दिसावा. शेवटचा दिवस शेवटचा दिवस गोडवा, आता नक्की तिने पावलो दिसावा, तरीची तिने पावलो दिसावा. ओ याजसाठी केला होता टास,
शेवटचा दिस गोड व्हावा. महाराज म्हणतात मग शेवट गोड आपला कोण होऊ देत नाही. आता हा एक विषय नाही का. प्रत्येक मनुष्याला इच्छा आहे की शेवट गोड व्हायला पाहिजे, पण शेवटी आड येते ती आपल्याला माया आड येते, बाकी काही नाही. आपल्या सर्वांचा शेवट गोड झालाच असता, नाही असं नाही. आपण शेवट गोड होण्यासाठी काही आपण वाईट वागत नाही, काही नाही. खून माऱ्या खून खराबा आपल्या जीवनात काही घडत नाही. आपल्या जीवनामध्ये मग काय होतं, आपण नेमकं मग आपला उद्धार का होत नाही. फार झालं तर आपल्याकडे एवढंच होतं, एखाद्याचा द्वेष घडतो, कपट घडतो, काही याच्या मोठं पाप आपल्याद्वारा घडत नाही. मग तरी आपल्या उद्धाराला आड का येतं हा मोठा विषय. आपल्या उद्धाराला आड येते ती माया आड येते. मला ती माया आपल्याला पलीकडे जाऊच देत नाही. माया ओलांडून पलीकडे जायला बहादर लागतो. मोठे मोठे माणसं मायेत अडकून बसतात. ते महाराजांनी वर्णन केले. प्रीतीची हे कळ घाली पदराशी पीळ, हालो नेदी बाळ मागे पुढे पित्याशी. एखादा मोठा फौजदार आहे, काही साहेब आहे म्हणा, सगळा तालुका त्याला घाबरतो. ते साहेब दिसल्यावर मोठे मोठे माणसं त्याला सल्यूट करतात नाही का, त्याला आदर करतात, त्याला जय हिंद साहेब जसर असं म्हणतात त्याला. एवढा मोठा साहेब, अंगावर कपडे पाहिले, त्याचा तो पोशाख पाहिला की मोठी मोठी माणसं त्याला नमस्कार करतात. पण तो जर बाप असा घराच्या बाहेर निघाला, टोपी अंगामध्ये घातली, भेट लावला, ते शूज वगैरे सगळे बांधले, दरवाजामध्ये तो ड्रायव्हर गाडीचा दरवाजा काढून उभा आहे, ते सगळे पाठीमागचे लोक सगळे सोबत आहेत. आणि जात असताना आता एवढं सगळं जायचं म्हणलं, ज्याच्या शब्दाला किंमत आहे, जिल्हा तालुका हलवण्याचं सामर्थ्य ज्याच्यात आहे, पण ते जर निघाला लेकरू आडवालं, बाबा बाबा म्हण आवाज ऐकला की साहेब आता काय करतो, गाडीत जाऊन बसतो का, तशी मान फिरवतो. त्या संघचैली म्हणतो जरा बाहेर जा, आता माझा बाबा आलाय. त्याला जवळ घेतो. मग ते बाबा कुठे चाललात. अरे मी ड्युटीला चाललो. ड्युटी नाही 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 ड्युटीला जायचं नाही, अगोदर मला घोडा करा. काय करा, घोडा करा. मग ते घोडा म्हणजे तुम्ही खाली व्हा का, आणि ते गुडघ्यावर व्हा, हातावर व्हा, मी तुमच्या पाठीवर बसतो, 2-3 राऊंड मला मारा आणि मग जा. आता बाहेरचे लोक म्हणते एवढे सगळे कपडे घातले नाही, आता बाप घोडा. अरे बाबा माया एवढी अवघड आहे, साहेबाला नाही घोड्याला घोडा. प्रीती आहे, प्रेम तो केवढा मोठा आहे हे पाहत नाही, पण माया केवढ्याही माणसाला वश करू शकते. ही माया फार अवघड आहे. भगवान कशाला म्हणतात, मम माया. रडवते कोण, माया. हसवते कोण, माया. बेजारी करते कोण, माया. नरकात घेऊन जाते कोण, माया. स्वर्गापर्यंत नेऊन सोडते कोण, माया. माणसाला रात्रंदिवस बेजार केले ते कुणं केले, मायेनं केले. मायेशिवाय बेजार करणं. आता हे माणसं तुम्ही रात्रंदिवस कष्ट करायलात, हे लेकरा बाळाच्या मायेमुळंच करा. आता काही माणसं रात्रंदिवस बेजार व्हायलेत, लेकरामुळं व्हायलेत का लेकरावरच्या मायेमुळं व्हायलेत. हां, माया नसती तर कोण बेजार झाला असता. आता एखाद्याचं लेकरू रस्त्यानं चाललंय, आता हे लेकरं फिरायलेत, एखाद्याचं लेकरू पडलं, ज्याची माय मंडपात नाही तिला काही वाईट वाटतं का. ते लेकरू रस्त्यावर पडलं आणि त्याची माय कीर्तनात बसली असली, कुठला जरी महाराज आणला लेकरू पडल्यावरती उठू नये कीर्तनात, पण ती म्हणते ह्याचं कीर्तन काही होईल न होईल, पण माझं लेकरू पडलं ना. माणसातून माया उठवते, माणसात माया बसवते. माईपेक्षा माया मोठी आहे. विठ्ठला विठ्ठला. माणसं मेले म्हणून माणसं रडत नाहीत, मेलेल्या माणसावर आपली माया होती म्हणून माया रडवते. एखादा परस्त मनुष्य मेला, आपण रडतो का. एखादा ज्याचा आपला संबंध नाही, गावातला कुठाला मेला, पण आपण रडत नाही. अंत्यविधीला गेलो, अहो त्याच्या घरच्या लोकांनी केवढाही आरोड उठला तरी आपल्या डोळ्यात पाणी नाही. उलट आपण त्याला तिथं ब्रह्मज्ञान शिकवतो. अरे जाणारा मनुष्य जावंच लागते, इथं कोणी वाचायला आलाय का, आपण काही अमर आहोत का. आणि आपल्या घरचं मेल्यावर गाथा ज्ञानेश्वरी गोंधळून ठेवून मोठ्यानं बोंबलं ते विठ्ठला विठ्ठला. म्हणून महाराज म्हणले, रडती रात्रंदिवस काम क्रोध माया. 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 म्हणती हया हया यमधर्म. म्हणते हया हया यमधर्म. रडते रात्रंदिवस काम क्रोध. रडते रात्रंदिवस
काम क्रोध मनते हाय यमधर्म मनते हाय यमधर्म नडती रात्र दिवस काम क्रोध नडती रात्र दिवस रडती रात्रंदिवस काम क्रोध माया हरी म्हणती हया हया यमधर्म. आपल्याला माया रडवते पण ही माया मारावी लागते बघा. माया मारली की जीव अमरच आहे. आसक्ती मान. आता मायेची 3 अंग आहेत, लोकेशणा, दारिशणा आणि वित्तेशणा. माय मारायची नाही बरं का. तुम्ही म्हणाल महाराज माय मारा. माय नाही, माया 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 मारा. धनावरची माया मारा, लोकेशणा, दारिशणा ह्या माया नष्ट करा. या नष्ट केल्याशिवाय अहो घरदार सोडून उपयोग नाही. माया सोडता आली पाहिजे. बरेचसे लोक घरदार सोडतात. घर बांधिले डोंगरी विषय हिंडे दारोदारी. माया नष्ट करता आली पाहिजे. आपल्याकडे ही माया आहे. मग धनाची आहे, मानाची आहे, पदाची आहे, प्रतिष्ठेची माया आहे आणि ही सुटत नाही. मग माया सुटतच नाही का. माया सोडल्याशिवाय उद्धार नाही, पण सुटत नाही. पण महापुरुषांनी सोडली. आपल्याला घरदार सुटत नाही. महापुरुषांनी त्याचा त्याग केला. लाथाळीला हा संसार केला षडउर्मीचा. सगळं ऐश्वर सोडून दिलं. ज्ञानोबराय म्हणतात संसारी सुख जोडे तरी का सेविती गिरीकडे. राज्य टाकून गेले पुढे ते का वेडे म्हणावे. महाराजांनी वर्णन केले 18 भार वनस्पती फुले फळे ओळती. फुले फळे आय बावी त्या पोखरणी नदी गंगा वाहते. नदी गंगा आजा घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती. हरी घरी कुलस्त्रिया राजराणी वसंती. हे सुख सांडोनिया कासया योग शिवीती. हे सुख सांडोनिया कासया योग शिवीती. हे सुख सांडोनिया कासया योग सेविती. हे सुख सांडोनिया कासया योग शिवीती. पर्यंते मदारसा सोहम जो जो रे बाळा. पर्यंते मदारसा सोहम जो जो रे बाळा. पर्यंते मदारसा सोहम जो जो रे बाळा. पर्यंते मदारसा सोहम जो जो रे एवढं सगळं ऐश्वर्य पण महापुरुषांनी एका क्षणात सोडलं. मायाच नष्ट केली. शेवटी आपल्याला अडचणीमध्ये आणणाऱ्या आणि देवाजवळ न जाऊन देणाऱ्या गोष्टी ह्याच आहेत. धन मान पद प्रतिष्ठा हे लेकर बाळे हे शेवटी कामाला येत नाहीत पण बेजार केल्याशिवाय राहत नाहीत. कोणता लेख कामाला येत नाही पण शेवटी बेजार करतात. हे आपल्याला देव आठवूच देत नाहीत. महाराज घरदार सोडून गेलेले माणसं आपल्या व्यवहारात पाहायला मिळतात. आपण भागवतामध्ये स्मरण करत असो त्या राजाचं, भरत नावाचा राजा होता नाही का. खूप मोठा होता आसाराम महाराज. ती फार अभ्यासवानही होता, पुन्हा विरक्त होता. ज्या भरत राजाचे 100 भाऊ ब्रह्मचारी होते. हे नवनाथ आहेत ना, नवनाथ हे भरत राजाचे थोरले भाऊ आहेत सगळे. हे नवनारायण, कवी, हरी, अंतरिक्ष, पिपेलायन, प्रबुद्ध, चमस्कर, भंजन, अग्निहोत्री आणि दुर्मिळ हे नवनारायण.
भरताचा बापच देव होता. ऋषभदेव म्हणजे देवाचा अवतार आहे. त्याच्या आईचं नाव जयंती, ती महान पतिव्रता होती. 100 पोरं जन्माला आले. अरे पोरो हे बाबा इस्तो लावा त्याला, आम्हाला नको म्हणले हे घरदार. आणि राज्य किती होतं, ऐश्वर किती होतं, एवढं साम्राज्य त्याचं होतं महाराज. या दिसते ना आपल्याला, जेवढं जग आहे तेवढं त्याचंच होतं. नुसता भारत नाही, जगच. एवढं ऐश्वर होतं तरी ते नाही. प्रत्येक पोरगा ब्रह्मचारी, प्रत्येक पोरगा ब्रह्मचारी, प्रत्येक पोरगा ब्रह्मचारी. ब्रह्मचारी राहणं सोपं आहे हो, पण टिकविणं अवघड आहे. ब्रह्मचारी जर बिघडला का नाही, 42 कुळ्या नरकाला घातल्याशिवाय राहतच नाही. त्याच्यापेक्षा बायको करणं लई बरं आहे. विठाला असं आहे बघा. फार अवघड गोष्टी आहेत. ब्रह्मचर्य शारीरम तप उच्चते भगवान सांगतात. याच्यासारखी तपश्चर्या कोणती नाही, पण टिकलं तर टिकलं तर, नाही तर अवघड आहे. पण बा सुखे करावा संसार, असोनी संसारी जिभे वेगू. पण जे 100 पोरमले आम्हाला लग्नच नको, परिवारच नको, सगळं सोडून शेवटी देवाला प्रार्थना केली की एक तरी पोरग देन बाबा, हे सांभाळायला सगळं एक तरी दे. आणि मग हे भरत राजा जन्माला आला. यांनी 36,000 वर्ष राज्य केलं महाराज. परिवार पुत्र दारा सगळं. शेवटी यांना हे सगळं राज्य आपल्या 7 पोरायली वाटून दिलं. हे सप्तकोश, ते 7 जण जे होते त्यांना दिलं. आणि गंडकी नदीच्या काठावर तो राजा येऊन बसला. जप करायचा, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. तुळशीला पाणी घालणे, गंगा स्नान करणे, झाडाचे फळमुळं खाणे आणि हरीचं भजन करणे. पण पाहता पाहता आंघोळीला गेल्यावर एका हरणाचा संबंध आला त्याला. गरोदर हरणीच्या पाठीमागं हिंस्र पशु लागला. घाबरून त्या हरणीनं उडी मारली पाण्यात. गर्भपात झाला आणि तो गर्भ वाहत वाहत राजाच्या हाताला लागला. आता यांनी बाहेर काढलं, जीवदान दिलं, तोंडातलं पाणी वेगळे काढलं, त्या पाडसाला वाचवलं. आता सोडून द्यायचं आणि आपल्या आपल्या साधनेत प्रविष्ट व्हायचं. अहो, भगवत प्राप्तीसाठी सर्व संघ परित्याग केलेले माणसं शेवटी समाजाचं कसं व्हायचं ते होऊ दे, तुझं बघ. विठाला विठाला. शेवटी त्यांनी त्या हरणाला पकडलं, आपल्या आश्रमात आणलं. सज्जनो, एवढं मला सांगायचंय, हरी 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 म्हणून मुक्त व्हायचं. तर अंतसमयी छंद लागला हरिण हरिण. पुढी न जोडलं ना, हरीच्या पुढी न जोडलं, हरिण असं व्हायला लागलं. मग वासनीचा संग होय अंतकाळी, माया आड आली तरी तपोबळी जन्मधरी, जन्म घेणे लागे. हो, हे ओलांडता येत नाही. पण जगात एकच महापुरुष होते, कशाच्याच कुठल्याच मायेच्या प्रतिबंधात अडकलीच नाहीत. ना घराच्या नाही, ना दाराच्या नाही, ना ज्ञानोबर आहे बघा, विश्वसंत तुकोबर आहे बघा, नामदेव आहे बघा. काही नाही, आता काल नामदेव तर दिसे काही नाही. सामर्थ्य होतं पण दारिद्र्य भोगलं. सामर्थ्य होतं. नामदेवाचा महिमा तर किती मोठा आहे. वाळवंटातले सगळे खडे परिश करण्याचं सामर्थ्य ज्यांच्याकडे होतं, पण सगळं आयुष्य झोपडीत घातलं, दारिद्र्यात घातलं. उपभोग घेतला नाही का? उपभोग घेतला तर ते शेवटी आड येतं ना. विठाला त्या परिसा भागवताच्या बायकोने 1 दिवसासाठी आमच्या राजाबाई मातोश्रींना परिस दिला. नामदेवांनी विचारलं, कसं आहे, कुठे आहे परिस? गेला चंद्रभाई. त्या आला दुसऱ्या दिवशी भांडायला, माझा परिस द्या. नामदेव म्हणले, दिला चंद्रभागेत. हो, शोधून द्या. नेलं चंद्रभागेत आणि असे खडे उचलले की सगळे परिसच महाराज. प्रत्यक्ष प्रचित हे वाळवंट परिस केले, हरपली विषमता द्वैत बुद्धी निरसली. जय जयाजी भक्तराया, जीव लगा नामया, आरती व वाळीता चित्त पालटे काया. एवढं सामर्थ्य होतं, उपभोग घेतला नाही का? शेवटी आड येईल म्हणून विठ्ठाला विठ्ठाला म्हणून साधू पुरुषांनाच हा पराक्रम जमला. मायेला ओलांडण्याचा अभंगाच्या पहिल्या चरणात. उलंगीला माय केली पाय वाट, केली पाय वाट, केली पाय वाट,
महापुरुषांनी मात्र ते केलं. केली पायवाट. पहिली माया कोणीच ओलांडली नव्हती अगोदर. ब्रह्मादिका पार नुलंघवे सामर्थ्ये. पण महापुरुषाने पराक्रम केला की पहिल्यांदा पायवाट केली. तुका म्हणे सोपी केली पायवाट. तरावया भव सागर रे. किंवा तुका म्हणे सोपी केली पायवाट पंढरी वैकुंठ भूमीवरी. माया आणि उलंघिला माया घाट. हे मायेचा घाट. धनाची माया नाही. अहो धन आलं तुकोबरांनी छत्रपती शिवरायांनी पाठवलं तरी महाराज म्हणतात राजे आम्ही तिणे सुखी. याला म्हणायचं उलंघिला माया घाट. हो काही नाही कुठल्याच आसक्तीमध्ये पडले नाहीत म्हणून उलंघिला माया घाट. त्यांनी मायेचा जो घाट आहे दुस्तर आहे. ब्रह्मादिकाला मोठ्या मोठ्याला ज्याचं उल्लंघन करता आलं नव्हतं, ओलांडून पलीकडे जाता आलं नव्हतं, पण महापुरुषांनी मात्र हे ओलांडून पलीकडे गेले. कशाची माया ठेवली नाही जीवनात. प्रपंचाची नाही. मुलं कुणाची, बाळं कुणाची, बायको कुणाची, प्रपंच कुणाचा. ज्ञानोबारांनी तर सांगितलं. देव म्हणतात माऊलीला माऊली काय देऊ तुम्हाला सांगा. तुम्हाला जे पाहिजे ते देतो. श्वेत पी काय पण माऊली म्हणतात नको देवा. श्वेत पित निघे वस्त्र ज्ञान विज्ञान निघे शास्त्र. स्वर्ग मृत्यू पाताळ पात्र नित्य वक्त्र हरी दे. आम्हाला याची द्यायचं असेल ज्ञानदेव घेतली दान. हृदय धरोनिया ध्यान समाधी बैसला निर्माण. कथा कीर्तन करीतो. काही घेतलं नाही बाकी सगळं ओलांडलं म्हणून उलंघिला माया घाट. अहो पण यांनी एवढा पुरुषार्थ केला कसा. कोण्या साधनाच्या द्वारा केला. ते अभंगाच्या ध्रुवचरणामध्ये. आठवीला जीवी हरी आठवीला. हे हरी आठवीला. हे हरी आठवीला. हो जीवी हृदय धरिला. जीवी हृदय धरिला. जीवी हरी आठवीला. जीवी हरी आठवीला. जीवी हृदय धरिला. जीवी हृदय धरिला. जीवी हरी आठवीला. जीवी हरी आठवीला. जीवी हरी आठवीला. जीवी हृदय धरिला. जीवी हृदय धरिला. जीवी हृदय धरिला. हे हरी आठवीला. जीवी हृदय धरिला. जीवी हृदय धरिला. जीवी हृदय धरिला. मग कोणतं साधन केलं. महाराजांनी सांगितलं जीही हरी आठविला. ज्यांनी भगवंताचं स्मरण केलं, आठवण केली, मनापासून परमार्थ केल्यावर आणि मनापासून भगवंताची साधना केल्यावर देवाशिवाय माणसाला काहीच आवडत नाही. ज्याचा परमार्थ शुद्ध नाही, ज्याचं देवावर प्रेम नाही, त्याला बाकीच्या गोष्टी आवडतात. ज्याला देवच आवडतो, लेकराला आईच आवडते, दुसरं काही आवडतं का त्याला. रडणाऱ्या लेकराच्या अहो त्याच्या बापानं घेऊ द्या तरी ते शांत बसत नाही. त्याला कोण पाहिजे असते. आजी. मग ती ज्ञानोबारायांची ओवी नाही. एरजी या पराविया रंबे हुनी बरविया. ज्ञानोबाराय म्हणतात ऐश्वर्या रायनं जरी बाळाला उचलून घेतलं तरी ते गप्प बसत. रंबे हुनी बरविया. काय त्या कराव्या बाळके तेने. त्याला फक्त आपली जैशी तैशी माय बरी महाराजांनी वर्णन केले. आणि मग तसंच आहे बघा. ज्याला मनापासून देव आवडतो त्याला दुसरं काही आवडत नाही. आणि ज्याला देव आवडत नाही त्याला बाकीचं आवडल्याशिवाय राहत नाही. काही लोक का म्हणले असं कुठं नियोजन असतं का. लोकच नव्हते कीर्तनाला. अरे काय करतं. भगवंताची साधना करायची होती तुला. मग लोकांचं काय. लोक 10,000 जमले काय, 200 जमले काय, 10-20 जमले काय. लोक ऐकतात आणि निघून जातात. जनता जनार्दनाची सेवा करावी पण मुख्य ईश्वराला साक्षी मानून करावी.
काही गोष्टीमध्ये तथ्य पथ्य सांभाळता आली पाहिजेत आणि या जीवनावश्यक वस्तूंचा या गोष्टींचा आपण काय करायला हवा आहे, विचार करायला हवा आहे. आणि म्हणून या गोष्टी नको. महाराज म्हणतात तुझी आण वाहीन गाय आणि बहु आवडशी जीवापासून, या दुसरं काही नको. ज्ञान तुकोबराने सुद्धा देवाकडे हेच मानले, हे दान दे गा देवा तुझा विसरण मग न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. याची गरज नाही आम्हाला. आणि नाही काही मागणे सुख संपत्ती राज्य चाडधणे साकडे पडे तुझ जेणे तुझे भक्ती विणे. मग तुझ्यात माझ्यात जळोत ती येथे उपजविती आणि सायासाची जोडी माझे तुमचे पाय. म्हणून त्यांनी रात्रंदिवस देवाचं आठवण, देवाची आठवण होत नसते, आठवण होते ते नाशिवंत लोकाची. माणसं कोणी म्हणतं का मला गुचकी लागली पांडुरंगानं आठवण काढली असेल म्हणून, ते घरात बसल्या ठक्कीच्या लेखाने याद केली काय की माझी धाकलीच्या नात केली, आठवण केली, असं होतं आपल्याला. पांडुरंगाची आठवण येत नाही बाबा. संसाराची आठवण येते, गणागोताची आठवण येते, माणसाची आठवण येते, खाल्ल्या पेलेल्या गोष्टीची आठवण येते, सामान्य उपकार केलेल्या माणसाची आठवण होते, पण देवाची आठवण होत नाही. ती मुद्दाम काढावी लागते. मला सांगा बरं, स्वप्न गणागोताचे पडतात का देवाचे? आपण कधी झोपलोच ना तर स्वप्नामध्ये पडतात बघा स्वप्न. आणि स्वप्नामध्ये येतात लोक, कोणी येतात, देव नाही येत आपल्याला. माणसं कोणी म्हणतं माझ्या स्वप्नात बहीण आली, कोणी म्हणतं भाऊ आला, कोणी म्हणतं आईच आली माझ्या स्वप्नात, कोणी म्हणतं वडीलच आले होते. कोणाला कोणते कोणते स्वप्न पडतात. पण आपल्या सुषुप्तीमध्ये, स्वप्नामध्ये, जागृतीमध्ये संसारच भरलेला असल्यामुळं संसाराचीच आठवण होते, देवाची होतच नाही. देवाची मुद्दाम काढ. अहो कीर्तनात बसलं तर तोंडाला विठ्ठल विठ्ठल नाव येत नाही, तुम्ही घरी काढीत असताल का? देवाच्या अंगणात बसलं तर बरेचसे माणसं हाताची घडी घालून बसले, ते विठ्ठल विठ्ठल म्हणतच नाही, तोंडाला येतच नाही. आणि प्रपंचात कशी आठवण येत असेल? देवाच्या दारात बसून आपल्याला स्मरण होत नाही. पण बाबा तरी त्याचं स्मरण केलं ज्या महापुरुषांनी रात्रंदिवस. मनोजय वासना तोडून केली बिमोडी, मनपुर नगर पाहता दुर्गती थोडी, काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार झोडी, अखंड परमानंद सेवनी उभवी गोडी. सतत त्याचं स्मरण करा, लक्ष लावा रे म्हणे नामयाचे जणी. त्या देवाच्या स्वरूपाकडे लक्ष लावा. ज्यांनी लावलं जी आरी आठविला. आणि एवढंच नाही, जिवे मणी जी हरी आठविला आणि जिवे मणी महाराजांची काय, जिवे हृदय धरिला, हृदयामध्ये धरिला पंढरीचा गळा बांधूनिया साठविला दाता. अशा प्रकारे नुसतं हृदयात देवच पाहिजे, आपल्या मनामध्ये काही भरलेले काही ठेवू नका. तो का म्हणे चित्त करावे येऊनी गोपाळ राहे. ते डोळे झाकले की आपल्याला काही दिसू नये, दिसावा तो पांडुरंग. उघडल्यावर पुढं कोण बसलं हे दिसू नये, माझ्यासमोर बसलेले सगळे पांडुरंगच आहे अशी प्रतीती आली पाहिजे. स्त्री दिसू नये, पुरुष दिसू नये. ज्याचा जसा आनंद आहे तो त्याचे त्यांनी घेतला पाहिजे. आपण जर त्या गोष्टीमध्ये काही गोष्टीत प्रतिबंध करावा, पण आपल्याला राग वगैरे येऊ नये, वाईट वाण. लेकरांनी गर्दा केला, लहान लेकरं असतात कळत नाही, एखाद्याला गर्दा करतात, तिकडे तिकडे फिरतात, तरी आपली बुद्धी शांत ठेवली पाहिजे का ते ईश्वराचे स्वरूप आहेत. एखाद्याने दापावं लेकरांना, पण त्यांच्यावर क्रोधात येऊ नये, रागामध्ये. कीर्तनात राग आल्यावर सगळं मातीत गेलं ना. हां, आता ते सुरुवातीला गिरायक आलं राग यायचं काही कारण आहे का? त्याला आनंद घ्यावा वाटला, त्याला जे योग्य वाटलं त्यांनी ते केलं. त्यांनी भक्ती सुखाचा आनंदाचा उपभोग आप घेतला, आलं गेलं निघून गेलं. ज्याचे त्याला आनंद घेण्याचा काय या जगात स्वातंत्र्य आहे. आपण मात्र हे सगळा ईश्वरी सूत्र आहेत, हे सगळा प्रभूचा खेळ आहे आणि त्याच्या खेळानुसार जगत चालणार आहे. म्हणून निवांत बसून कौतुकतोप आहे असं जगलं पाहिजे. काही कुणावर रुसायचं नाही, रागराग करायचं नाही, कोणाला बोलायचं नाही. प्रपंचात कमी जास्त झालं त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. आपण फक्त एवढंच लक्ष द्यायचं, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण महाराज. तेवढं सोडून बोला म्हणाले लोक, विठ्ठला विठ्ठला. जीवे हृदय धरिला. परिणाम काय झाला? जिंकोनिया काळावरी गेले, ज्यांनी आसक्ती सोडली या भूमंडळामध्ये, ते या आपल्या सामान्य जीवदशेतून शिवदशेला प्राप्त झाले.
ज्यांनी ज्यांनी मोतीराम महाराज, मारुती महाराज, सद्गुरू जोग महाराज, ही जी संत मंडळी आहेत आणि माधव मामा आहेत बघा, या सगळ्या संत जनाबाई आहेत, मीराबाई आहेत, मुक्ताबाई आहेत, ज्ञानोबाराय आहेत, अशी अधिकारी संत मंडळी आहेत. या लोकांनी आपल्या जीवनामध्ये काय केलेलं आहे, फार मोठा संसाराचा विसर पाडून भगवत स्वरूपाचं चिंतन करून ते सुद्धा देवच झालेले आहेत. काय येत्या उरले वैकुंठ नायक, गोविंद गोविंद म्हणा लागलिया, मग गोविंद ते काया भेद नाही देवा दया, असे होतं बघा. आपण ज्याच्या सानिध्यात तसं आपल्या आपणासारखे आणि त्याच्यामुळं ते हे झाले. आणि काय केलं हे आपण याचा विचार करू. एकदा भजन करा. विठोबा ज्ञानोबाराय म्हणतात, ब्रह्मेशाणा परवते वाढणीची नाही जिवा. ते ब्रह्मपदाच्या पेक्षा मोठं पद नाही. ब्रह्मपदाच्या पुढे कोणी गेला नाही. सगळ्यात शेवटचं परमार्थातलं पद म्हणजे ब्रह्मपद. जसं आपल्या व्यवहारात राष्ट्रपतीपेक्षा मोठं पद नाही, तसं परमार्थामध्ये ब्रह्मपदाच्या पलीकडे मोठं पद नाही. पण आमच्या संतांनी त्याच्याही वर जाऊन झेंडा
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज हरी हरी. मला आज या ठिकाणी सेवा करण्याचा निळामणे ब्रह्मेशान पावनी लाविले निशाण जिहे हरी आठविला जिवे हृदयी धरिला. आज या अभंगावर थोडंसं बोलण्याचा प्रयत्न केला. आज येथे थोडंसं लांब ठेवा तिकडे. हां बसा जागा बसा चळबळ नका करू. तुकाराम 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 तुकाराम. हो आज इथे सेवा करण्याचा योग आला. या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं ज्यांचं पुण्यस्मरण आहे त्यांचे 2 चिरंजीव समस्त त्यांचा परिवार आणि पांडुभाऊचा फोन आला. म्हटले ना असं आमच्याकडे सप्त्यामध्ये वगैरे त्यांनी आमंत्रण केलं होतं पण काही ते रिकामं नव्हतं यायला. बोरगावला की यांचा तुमचा सप्ताह सोबतच आहे. मग आमचे बोरगावचे दादा वगैरे आले. प्रेमाची सर्व मंडळी आहेत. परिसर आपला परमार्थिक आहेत, पुनीत आहे, भाविक लोक आहेत सगळे. पण कोण्या तरी निमित्तानं येण्याचा योग. मग त्यांच्यानंतर हा फोन केल्यावर म्हटलं ठीक आहे. सुदर्शन भाऊचा फोन, आपल्या आसाराम महाराजांचा. सुंदर सुंदर गायक आहेत, वादकही सुंदर आहेत, भजनी मंडळ, साऊंड सिस्टीम आणि तुम्ही सर्व लक्ष लावून ऐकणारी श्रोते. आणि आपला हा आनंदाचा क्षण ज्यांनी रेकॉर्ड करून घेतला ते कॅमेरेवाले दोघंही. हे सर्व मिळून आपण जसा जमेल तसा आनंद उपभोगलेला आहे. सुंदर प्रकारची गायक वादक भजन मिळून भजन ऐकून मन तृप्त होतं. सुंदर भजन ऐकायला मिळालं की आनंद वाटतो. कारण जीवनामध्ये हरिनाम नामस्मरण भजन या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या प्रारब्धानंच ऐकायला मिळतात. आपल्या जीवनात आज आहे आनंदाचा सुवर्णक्षण परमात्म्याने लिहून ठेवलेला असेल. पूर्वीच नाही का म्हणून आज अमावस्या दीप अमावस्या आहे आज नाही का. आषाढ अमावस्या म्हणजे दीप अमावस्या. कोणी नाव ठेवले की गटारी अमावस्या म्हणून. ते खाणार पिणार लोक आहेत ना आता महिनाभर देव होतात बघा. ते आजच्या दिवशी म्हणतात अरे आज शेवटचा दिवस आहे. कसा दिवस आहे? शेवटचा दिवस आहे म्हणतात. नाही बाबा, आजच्या अमावस्येचं नाव दीप अमावस्या आहे. घरातली दिवी उजळायची, त्या दिव्यांची पूजा करायची, जी आपल्याला प्रकाश देतात नेहमी त्यांची पूजा करायची. असं पूर्वीच्या काळात ते दिवे असायचे. म्हणून तुम्हाला सर्वांना दीप अमावस्येच्या शुभेच्छा, श्रावण महिन्याच्या शुभेच्छा. तुमच्या जीवनामध्ये ज्ञानाचा प्रकाश पडावा, अज्ञानाचा अंधकार दूर निघून जावा. परमेश्वराने सगळ्यांचं कल्याण करावं. मारुतीरायाने तुम्हाला सांभाळावं. पाऊस पडावा पण नुकसानकारक पडू नये. पाऊस पडला की असा पडायला चट धुवूनच घेऊन चालला. श्रावणात गंगेला आंघोळ जायची गरजच नाही. शेतात गंगाच असं व्हायला. मग थोडंसं परमेश्वराने सांभाळलं पाहिजे. सांभाळणारा तोच आहे बाबा. भजन करा, हे करा, नामस्मरण करा, ज्ञानेश्वरी गाथा वाचा, पांडुरंगाचा. आता श्रावण पवित्र महिना आहे. महिनाभर काहीतरी संकल्प करा. तसं तर श्रावणापुरतंच चांगलं वागू नये, जन्मभर चांगलं वागा. श्रावणापुरतं काही पथ्य होईल फायदा नाही असं नाही, पण जन्मभर चांगलं वागण्याचा प्रयत्न करावा. असं काही नाही. पांडुरंग भाऊ निष्काम निस्वार्थ सेवा करणारी ही मुलं आहेत. आणि म्हणून आनंद वाटतो अशा लोकांचा की ज्या वयामध्ये आपण परमार्थामध्ये. आता ही तरुण पिढी परमार्थात येत नसल्यामुळं त्यांना वाईट बुद्धी जी सुचते ती परमार्थ करणारा सुचत नाही. ही वाईट तरुण पिढी जी वाम मार्गाला चालली, कीर्तन नाही, भजन नाही, काही पोथी ऐकायची नाही, साधूच्या सानिध्यात जायचं नाही, कमी बुद्धीचे निर्माण. परमार्थ करणाऱ्या माणसाला दुर्बुद्धी सुचतच नाही, हे लक्षात ठेवा. आणि त्याला मायबाप दोष आहे. ते म्हणतच नाहीत कीर्तनला चल म्हणून. ते म्हणते आता आमुषा आहे आपला वाटा घेऊन ये जाय. आई वडील दोषी आहेत. म्हणून बाबा तरुणांना परमार्थात या, साधना सुरू करा, सत्संगात राहा. म्हाताऱ्या कोताऱ्या माणसांनी सुद्धा हरिनाम घ्या आणि पुढच्याही पिढीला हरिनाम घेण्यासाठी प्रवृत्त करा. तुम्हीच कीर्तनाला येऊ नका. येताना घरच्या माणसाला घेऊन या, त्या नातरुंडा पत्रुंडायला आणा. तुम्हीच पूजा करू नका, त्यांना करायला शिकवा. तुम्ही तुळशीला पाणी घालू नका, त्या लेकराच्या हातानं तांब्यावर वतायला लावा आणि तुम्ही बघा नुसतं. जीवनामध्ये अशी साधना करा, परमार्थाची तपश्चर्या करा. जीवनामध्ये हा आनंद उपभोगा, जेणेकरून आपल्या जीवनामध्ये दुःखाची वेळ येणार नाही. पिढी जर संस्कारक्षम बनली ना, तर संस्कारक्षम पिढी बनल्यानंतर आपल्याला जन्मभर पुन्हा रडायची वेळ येत नाही. पण संपत्ती कमवून ठेवण्यापेक्षा संस्कार कमवून ठेवा, हे महत्त्वाचं आहे.
पवित्र पुण्यभूमी या देवेगाव इथे सेवा आज केली. एक सूचना सांगतो, सेवा समाप्त. गंगाखेडच्या जवळ आमचा छोटासा आश्रम आहे. तिथे 13 तारखेपासून 13 ऑगस्टपासून 17 ऑगस्टपर्यंत छोटेखानी उत्सव असतो, सप्ताह असतो. खूप मोठे मोठे साधू संत येतात, विचाराची देवाणघेवाण. ते समाज थोडा असतो, पण तुम्ही सर्वजण जमलं तरी या श्रावणात गोदावरीची आंघोळ होईल, जनाबाईचं दर्शन होईल आणि उत्सवामध्ये अधिकारी महापुरुषांचं श्रवण करायला मिळेल. हे तुम्हाला प्रेमाचं सर्वांना निमंत्रण. गायक, वादक, उपासक, वारकरी संप्रदायातील सर्व भाविक श्रोतो सज्जनांसाठी 5 दिवस म्हणजे दिवाळीच असते. शुद्ध महापुरुषांचं ऐकायला मिळतं, दुर्मिळ महात्मे ज्यांची वाणी ऐकायला मिळते, सुंदर भजन ऐकायला मिळतं, मोतीराम महाराजाची सेवा घडते. अशी काही अधिकार संपन्न महात्मे तिथे येतात. तुम्ही सर्वजण या, गोदावरीचं स्नान वगैरे करा आणि एखादा दिवस का होईना पण उत्सवात हजेरी लावा. आम्ही जाईन तिथं लोकांना आमंत्रण, हेच आमंत्रण समजा की तुम्ही आलात म्हणजे उत्सवाची शोभा वाढेल आणि महापुरुषांच्या जीवनकृतार्थाने तुमच्या जीवनामध्ये ज्ञानदीप लागेल. पण पुनश्च एकदा सर्वांना नमस्कार करतो. काही चुकीहुकी झाली असेल क्षमा करा. मी काही मोठा कीर्तनकार वगैरे नाही, मला काही फार अभ्यास वगैरे नाही बरं का. एखाद्या वेळा इकडं तिकडं काहीतरी होतं बोलताना, तुमच्या लेकरासारखं म्हणून क्षमा करा. जे योग्य वाटलं ते मारुतीरायाच्या आशीर्वादानं बोललो आणि जे अयोग्य वाटलं ते माझ्या बुद्धीचे दोष म्हणून क्षमा करा. हीच तुम्हा सर्व श्रोतोजनांना विनंती आणि माझ्या वाणीला विराम. ज्यांचं पुण्यस्मरण आहे त्यांना नमस्कार. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल. कुणी मोरे देवा कुणी मोरे राजमाप महाराज हरिनाही उच्चारीला अधिकार राजमाप महाराज गावणे राणी सरा राखाया आरती नाद राजा आरती सेवन